नमस्कार श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना जी केंद्र सरकारमार्फत चालवली जाते, या योजनांसंदर्भात दररोज आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेत असतो आणि आजसुद्धा आपण या योजनांमधील काही त्रुटी किंवा या योजनांसंदर्भात काही नवीन अपडेट्स किंवा काही नवीन माहिती ज्याची भर तुमच्या ज्ञानामध्ये होणार आहे त्याविषयीची चर्चा करणार आहोत किंवा त्या योजनांविषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत। आणि महत्त्वाचे म्हणजे आपण आज काही निवडक प्रश्न जे निवडलेले आहेत ते चर्चेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। तर नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन चॅनल। बऱ्याच श्रोत्यांचे बरेच प्रश्न, त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दररोज कमेंट्सच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम चॅनल या सर्व माध्यमांच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचत असतात। परंतु त्या प्रतिक्रियांमधील किंवा त्या कमेंट्समधील काही निवडक प्रश्नांची आम्ही निवड करत असतो किंवा ते प्रश्न आम्ही चर्चेसाठी घेत असतो, ज्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना किंवा तत्सम महाराष्ट्रातील मासिक अनुदानित योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, या अनुषंगाने आम्ही त्या प्रश्नांची निवड करत असतो। श्रोत्यांनो, महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन हे चॅनल तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या योजनांसंदर्भात तसेच वेगवेगळ्या राजकीय धोरणांसंदर्भात माहिती देत असते। त्यामुळे या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा तुम्ही विसरू नका। तर श्रोत्यांनो, आता येऊयात आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे। श्रोत्यांनो, सकाळी एक कमेंटद्वारे एका श्रोत्यांनी जे आहे ते खूप महत्त्वाचा आणि मोलाचा प्रश्न विचारला आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे किंवा त्याचे उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातील श्रोत्यांनी ऐकावे अशी माझी इच्छा आहे। तो प्रश्न पुढील प्रमाणे आहे की मी संजय गांधी निराधार योजनेसाठी 2025मध्ये नवीन फॉर्म भरला आहे। तो फॉर्म मंजूर झाला किंवा नाही हे कळाले तर बरे होईल। मी एक गरजू व्यक्ती आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। सदाशिव शिंदे यांचा हा प्रश्न आहे आणि मी सर्व महाराष्ट्रातील श्रोत्यांसाठी उत्तर देऊ इच्छितो। श्रोत्यांनो, ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही योजनेसाठी फॉर्म भरत असता, तो ऑनलाईन असोत किंवा ऑफलाईन असोत, म्हणजेच तुम्ही दोन्हीही पद्धतीने फॉर्म भरू शकता। परंतु महत्त्वाची अट अशी असते की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म ज्यावेळी तहसील कार्यालयामध्ये सबमिट करता, त्यानंतर त्या फॉर्मवरती जी आहे ती प्रक्रिया सुरू होत असते। सर्वप्रथम तो फॉर्म जो आहे तो तहसील कार्यालयातील क्लार्ककडे जात असतो, जो त्याची तपासणी करतो। त्याचबरोबर त्या फॉर्ममधील त्रुटी ज्या आहेत त्या निवडून काढतो। जसे की मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते, एका तालुक्याची यादी दाखवली होती आणि त्यामध्ये फॉर्म कशा प्रकारे रिजेक्ट होतात किंवा फॉर्म रिजेक्शन मागे कोणकोणती कारणे असतात याविषयीची चर्चा आपण मागील व्हिडिओमध्येच केलेली आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एंड स्क्रीनला तो व्हिडिओसुद्धा दिसून जाईल, जर तुम्ही त्या व्हिडिओविषयी सखोल माहिती घेऊ इच्छिता। तर श्रोत्यांनो, त्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी इथेसुद्धा तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्यानंतर त्या फॉर्मची शहानिशा होते, त्यातील त्रुटी ज्या आहेत त्या काढल्या जातात आणि त्यानंतर तो फॉर्म जो आहे 1 महिन्याच्या आत तहसीलदार किंवा त्या
लेवलच्या अधिकाऱ्याकडे, जर तहसीलदार असेल तर किंवा मग नायब तहसीलदारापर्यंत तो फॉर्म जो आहे तो पोहोचवला जातो. त्यानंतर जे फायनल डिसिजन असतं, ते फायनल डिसिजन जे आहे ते तहसीलदार जे मुख्य असतात ते तहसीलदार मीटिंगद्वारे, एका सभेद्वारे जे आहे त्यावर निर्णय घेत असतात आणि नंतर जे आहे तो फॉर्म मंजूर होतो. त्यानंतर 2 महिन्यांच्या कालावधीनंतर ECS द्वारे जो आहे तुमच्या बँकेला त्याचा तपशील पाठवला जातो की या अकाउंट चा जो व्यक्ती आहे किंवा हा जो खाते क्रमांक आहे तो तुमच्या बँकेशी किंवा तुमच्या बँक शाखेशी निगडीत आहे. तर सरकारमार्फत येणारे अनुदान किंवा सरकारमार्फत येणारा जो काही निधी आहे तो तुम्ही तहसीलदार किंवा तहसील कार्यालयाच्या परवानगीने या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये टाकावा. अशी ती एक संपूर्णपणे जटिल प्रक्रिया असते, ज्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जो आहे तो लागत असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही एकतर फॉर्म भरताना जो आहे डबल चेक करा, म्हणजे 2दा त्या फॉर्मची तपासणी करा की तुमचा खाते क्रमांक बरोबर आहे का, तुमचा आधार क्रमांक बरोबर आहे का, तुमची जन्मतारीख बरोबर आहे का, तुम्ही जोडलेली अर्जासोबत जोडलेली जी कागदपत्रे आहेत ती बरोबर आहेत का, तुमचं आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही भरलेल्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स आहेत का, किंवा तुम्ही मराठीमध्ये जर फॉर्म भरला तर त्यामध्ये आकार किंवा उकार, वेलांट्या यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. कारण व्हेरिफिकेशन हे रोबोटिक पद्धतीने केलं जातं. आता काही कोणी माणूस त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी बसलेला नसतो. याची सर्वांनी जी आहे ती काळजी घ्यायची आहे. जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जी आहे AI माध्यमातून किंवा रोबोटिक पद्धतीने जी आहे ती तुमच्या फॉर्मची तपासणी होत असते, तुमच्या आधार कार्डची तपासणी होत असते, त्याचबरोबर तुमच्या बँक तपशिलाची सुद्धा जी आहे ती रोबोटिक पद्धतीनेच किंवा संगणकीय प्रणालीने जी आहे तपासणी होते. पूर्वी कसं असायचं, 10-15 वर्षापूर्वीचा जर काळ तुम्ही आठवला तर त्या ठिकाणी संपूर्ण हा जो कारभार आहे तो बाबू किंवा कारकून, ज्याला क्लर्क म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून जे आहे हाताने छानबीन करणे किंवा हाताने सगळ्या गोष्टी करणे असा होता. परंतु आत्ता टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत आणि त्याचाच जो आहे परिणाम म्हणून तुमचा एक आकार, एक उकार, एक वेलांटी किंवा इंग्रजीतला EIEE या सर्व गोष्टींमुळे किंवा जर O असेल किंवा O असेल, या सर्व गोष्टींमुळे, लेटर्समुळे किंवा कॅरेक्टर्समुळे सुद्धा, म्हणजे तुमच्या जन्मतारखेचा एखादा आकडा चुकला तरीसुद्धा जो आहे तुमचा संपूर्ण फॉर्म रिजेक्ट होऊन पुन्हा तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल. पुन्हा 3 महिन्यानंतर एक मीटिंग होईल आणि त्या पुढच्या 3 महिन्यामध्ये जे आहे तुमचा फॉर्म जो आहे तो विचारात घेतला जाईल. मग त्यामध्ये पुन्हा तहसीलदार जे आहेत हा फॉर्म या जे आहे प्रकरणाला, या मामल्याला जे आहे पुढे जे आहे मान्यता द्यायची किंवा मामला जो आहे, म्हणजे तुमचा अर्ज जो आहे, ती सरकारी भाषा असते, मामला वगैरे ती सरकारी भाषा आहे, तर त्याप्रमाणे तुमचा अर्ज जो आहे तो मान्य करायचा आहे किंवा मग त्याला अमान्यता द्यायची आहे, त्यामधील त्रुटी आहेत का, या सर्व गोष्टी. त्यामुळे लाभार्थ्यांनी, जो गरजू व्यक्ती आहे त्या लाभार्थ्यांनी जे आहे सर्वात महत्त्वाची काळजी ही घेतली पाहिजे की तुम्ही तुमचा फॉर्म भरताना जी आहे सर्वात जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आणि आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मागील एका व्हिडिओमध्ये जो आहे तो नवीन GR जो आहे राज्यपाल सहसचिव यांच्या कार्यालयाकडून जो आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडे जो आहे आदेश जारी करण्यात आलेला आहे किंवा नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की डिसेंबर 24 म्हणजे डिसेंबर 2024 ते एप्रिल-मे 2024पर्यंत ही जी प्रणाली आहे, जी DBTची सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे, ती प्रणाली जी आहे ती प्रायोगिक तत्त्वावर जी आहे
सुरू करण्यात आली होती, परंतु 1 मे च्या नंतर जे आहे किंवा 1 मे 2025च्या नंतर जे आहे संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे फक्त आणि फक्त DBT मार्फतच अनुदान जे आहे जमा करणार आहे महाराष्ट्र शासन. त्यामुळे तुम्हाला ते देखील त्याचीसुद्धा काळजी घेणं अत्यावश्यक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं एकाच प्रश्नाचं उत्तर देता देता जे आहे व्हिडिओ जो आहे खूप लांबत चाललेला आहे. जास्तीत जास्त श्रोत्यांना जे आहे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती हवी असते. त्यामुळे आपण मला वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, परंतु पुढील व्हिडिओमध्ये जे आहेत जर काही नवीन अपडेट्स आले किंवा नवीन तालुक्यांची यादी जर आमच्यापर्यंत पोहोचली तर ती यादी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करू. ठीक आहे. तर श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला एक माहितीपूर्ण व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या आप्तस्वकीयांसोबत, तुमच्या परिवारासोबत, तुमच्या मित्रमंडळींसोबत अशी ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर श्रोत्यांनो, भेटूया आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, पुन्हा एखाद्या नवीन माहितीपूर्ण विषयासह. तेव्हापर्यंत धन्यवाद. नमस्कार.